नमस्कार. या विशेष विश्लेषणामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सर्वांच्या आयुष्याशी खूप जवळून जोडलेला आहे. तो म्हणजे मानवी जीवनातील प्रचंड मोठे पेच प्रसंग, नैराश्य आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग. हे सगळं आपल्याला भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात अतिशय सखोलपणे पाहायला मिळतं. बघा, अर्जुनाला आलेलं ते नैराश्य हे फक्त त्याचं एकट्याचं नव्हतं, तर तो संपूर्ण मानवजातीचा प्रश्न आहे. चला तर मग या महान ग्रंथात दडलेल्या काही अत्यंत महत्त्वाच्या तात्विक संकल्पना आज आपण उलगडून पाहूया. आता मूळ ग्रंथातील हे एक अत्यंत प्रभावी रूपक पहा. तिथे म्हटलंय की जीवनातील समस्या या एखाद्या जंगलातील वणव्यासारख्या असतात. कोणीही मुद्दाम जंगलात आग लावायला जात नाही, बरोबर? तरीही ती आपोआप लागतेच. अगदी तसंच आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक अडचणी, पेचप्रसंग आणि गोंधळ अचानक उभे राहतात. आपण न सांगता हे प्रसंग येतात आणि आपल्याला पूर्णपणे घेरून टाकतात. या ग्रंथाच्या विश्लेषणानुसार आपल्या भौतिक जगाची रचनाच मुळी अशी आहे की तिथे पावलोपावली असे गोंधळ निर्माण होणारच. तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण एका विशिष्ट प्रवासावर जाणार आहोत. सुरुवात करूया भौतिक जीवनाचा वणवा समजून घेण्यापासून. त्यानंतर आपण पाहणार आहोत गुरूंपुढे समर्पण म्हणजे काय, मग तात्पुरत्या दुःखाच्या पलीकडे जाणे, त्यानंतर अतिशय महत्त्वाची संकल्पना शाश्वत वैयक्तिक आत्मा आणि शेवटी आत्म्याचा निरंतर प्रवास. एकंदरच गोंधळाकडून स्पष्टतेकडे जाणारा हा प्रवास असणार आहे. चला तर मग पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया. भौतिक जीवनाचा वणवा. रणांगणावर अर्जुनाला जे प्रचंड दुःख आणि गोंधळ ग्रासून राहिला होता, तो काही फक्त युद्धाच्या भीतीमुळे नव्हता. मूळ ग्रंथ आपल्याला सांगतो की मानवाच्या भौतिक सवयी आणि ह्या जगातल्या आपल्या कृतीच मुळात गोंधळाला आमंत्रण देणाऱ्या असतात. या अवस्थेचं वर्णन करण्यासाठी इथे कार्पण्य दोष हा एक अतिशय अचूक आणि रंजक संस्कृत शब्द वापरला गेलाय. कार्पण्य दोष म्हणजे काय? तर एक प्रकारची कृपण दुर्बलता. म्हणजे बघा, जेव्हा अचानक आलेल्या संकटामुळे किंवा एखाद्या गोष्टीच्या अति आसक्तीमुळे माणूस आपला सगळा संयम गमावून बसतो आणि आता माझं नेमकं कर्तव्य काय याबद्दल पूर्णपणे गोंधळून जातो, तेव्हा त्या अवस्थेला कार्पण्य दोष म्हणतात. खरं सांगायचं तर ही भावना खूप सार्वत्रिक आहे. आपल्या सर्वांच्याच आयुष्यात कधी ना कधी अशी वेळ येतेच जिथे भावनांच्या आहारी गेल्यामुळे योग्य निर्णय घेणं कठीण होऊन बसतं. याच संदर्भात इथे दोन अत्यंत भिन्न प्रवृत्तींची तुलना केली आहे. एकीकडे आहे कृपण किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर कंजूस व्यक्ती. अशी व्यक्ती स्वतःचं कुटुंब, समाज अशा तात्पुरत्या गोष्टींमध्ये प्रमाणाबाहेर अडकून राहते. ही आसक्ती इतकी असते की या मौल्यवान मानवी जीवनाचा मुख्य उद्देशच ती विसरून जाते आणि वेळ वाया घालवते. आणि दुसरीकडे आहे ब्राह्मण प्रवृत्ती, म्हणजे अशी बुद्धिमान व्यक्ती जी या मानवी शरीराचा उपयोग जीवनातील अंतिम आणि शाश्वत समस्या सोडवण्यासाठी करते. त्या क्षणी रणांगणावर अर्जुनाची मानसिकता या कुपण प्रवृत्तीकडे झुकलेली होती आणि म्हणूनच त्याची ती अवस्था इतकी नाजूक बनली होती. यातूनच आपला पुढचा टप्पा सुरू होतो, स्पष्टतेचा मार्ग शोधणे, म्हणजेच गुरूंपुढे समर्पण. एक क्षण असा येतो जेव्हा अर्जुनाला हे तीव्रतेने जाणवतं की त्याचं आजवरचं सगळं शैक्षणिक ज्ञान, त्याचे नीतिमूल्यांचे सिद्धांत आणि अगदी त्याला मिळण्याची शक्यता असलेलं ते विशाल राज्य, हे सगळं त्याच्या मनातील ते प्रचंड दुःख दूर करण्यासाठी पूर्णपणे निरुपयोगी आहे. मग इथे साहजिकच एक अत्यंत कळीचा प्रश्न उभा राहतो. जर हा भौतिक गोंधळाचा वणवा अटळ आहे, तो लागणारच आहे, मग तो विझवायचा कसा? या पेश प्रसंगातून बाहेर पडायचं कसं? आणि नेमक्या याच प्रश्नातून या ग्रंथाने सुचवलेली सर्वोच्च सत्याचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू होते. यावर ग्रंथाचं विश्लेषण अत्यंत स्पष्ट आहे. भौतिक जगाच्या या गोंधळातून खऱ्या अर्थाने सुटका हवी असेल तर एका प्रामाणिक आणि योग्य आध्यात्मिक गुरूंचं मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे, असा हा ग्रंथ सांगतो. कारण बघा, जगात कितीही आर्थिक प्रगती झाली, माणसाने किती संपत्ती गोळा केली किंवा खूप मोठी पदं मिळवली, तरी जन्म, म्हातारपण, आजारपण आणि मृत्यू या ज्या अस्तित्वाच्या मूळ समस्या आहेत त्या सुटत नाहीत. त्यामुळे एखादी व्यक्ती कोणत्याही सामाजिक स्तरातील का असेना, जर ती सर्वोच्च सत्याशी पूर्णपणे जोडलेली असेल तर तीच खऱ्या अर्थाने योग्य मार्गदर्शक किंवा गुरु ठरू शकते. हे सत्य स्वीकारल्यानंतर अर्जुनाने काय केलं? तर त्याने कृष्णासोबतचं आपलं मैत्रीपूर्ण संभाषण तिथेच थांबवलं. एका क्षणात संवादाची पूर्ण दिशाच बदलून गेली. दोन मित्रांमधील संवादाचं रूपांतर आता गुरु आणि शिष्य यांच्यातल्या एका अत्यंत गंभीर संवादात झालं. अर्जुन स्वतःला कृष्णाला शिष्य म्हणून समर्पित करतो आणि अगदी शांत होऊन म्हणतो, हे गोविंदा, मी युद्ध करणार नाही. आणि इथूनच सुरू होतो आपला तिसरा टप्पा, तात्पुरत्या दुःखाच्या पलीकडे जाणे. हा आहे शिक्षकाचा पहिला धडा,
अर्जुन जेव्हा शिष्यत्व स्वीकारतो तेव्हा कृष्ण तात्काळ गुरुची भूमिका घेतात. ते आपल्या या मित्राकडे जो आता शिष्य बनला आहे त्याच्याकडे पाहून किंचित हसतात. आणि मग अर्जुनाच्या या चुकीच्या कारणासाठी असलेल्या दुःखावर ते त्याला थेट फटकारायला सुरुवात करतात. 11व्या श्लोकातील हे विधान खरंच खूप महत्त्वपूर्ण आहे. कृष्ण अर्जुनाला स्पष्टपणे सांगतायत की तू बोलतोयस तर मोठ्या विद्वानांसारखा, पण प्रत्यक्षात अशा गोष्टींसाठी शोक करत आहेस ज्यासाठी शोक करण्याची अजिबात गरज नाही. इथे एक अत्यंत मूलभूत पण तितकीच सखोल संकल्पना मांडली गेली आहे. ती म्हणजे जी खऱ्या अर्थाने ज्ञानी व्यक्ती असते तिला हे पक्क माहीत असतं की हे भौतिक शरीर केवळ तात्पुरतं आहे आणि आतला आत्मा हा शाश्वत आहे. त्यामुळे ज्ञानी लोक जिवंत असणाऱ्यांसाठी किंवा मृत व्यक्तींसाठी कधीच शोक करत नाहीत. यातून आपण वळतोय चौथ्या आणि सर्वात महत्त्वाच्या तात्विक सत्याकडे, शाश्वत वैयक्तिक आत्मा. इथून पुढे संपूर्ण लक्ष हे व्यक्तिगत अस्तित्वाच्या शाश्वत आणि कधीही नष्ट न होणाऱ्या स्वरूपावर केंद्रित केलं आहे. 12व्या श्लोकातील हा मुद्दा अगदी केंद्रस्थानी आहे. कृष्ण सांगतात की अशी कोणतीही वेळ नव्हती जेव्हा मी अस्तित्वात नव्हतो किंवा तू नव्हतास किंवा हे समोर उभे असलेले सर्व राजे नव्हते, आणि भविष्यातही आपल्यापैकी कोणीही नसणार असं अजिबात नाही. म्हणजेच काय तर प्रत्येक जीव हा सतत अस्तित्वात असतो. भूतकाळात आपण सर्वजण होतो, वर्तमानात आहोत आणि भविष्यातही आपण सर्वजण आपल्या वैयक्तिक स्वरूपात अस्तित्वात राहणारच आहोत. हे वैयक्तिक अस्तित्वाचं अखंड सातत्य आहे. आता इथे खूप रंजक तुलना पाहण्यासारखी आहे. या ग्रंथातील प्रतिपादन आणि मायावादी सिद्धांत यांमधील हा स्पष्ट फरक आहे. आपण अगदी तटस्थपणे दोन्ही बाजू समजून घेऊया. मायावादी सिद्धांतानुसार असं मानलं जातं की जेव्हा जीवाला मुक्ती मिळते तेव्हा तो स्वतःचं वैयक्तिक अस्तित्व गमावतो आणि एका निराकार ब्रह्मतत्वात विलीन होतो, एकाकार होतो. पण या ग्रंथाचं मूळ विश्लेषण हा सिद्धांत पूर्णपणे नाकारतं. हा ग्रंथ अत्यंत ठामपणे सांगतो की आत्मा आणि परमात्मा यांचं जे वैयक्तिक अस्तित्व आहे ते मुक्तीनंतरही भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ अशा तिन्ही काळात शाश्वत टिकून राहतं. मग हे आध्यात्मिक पातळीवरचं वेगळेपण किंवा वैयक्तित्व कसं राखलं जातं? यावर ग्रंथात काही अतिशय भक्कम युक्तिवाद दिले आहेत. सर्वोच्च ईश्वर हा असंख्य वैयक्तिक जीवांचं कायम पालनपोषण करत असतो. हे वैयक्तित्व काही आपल्या या तात्पुरत्या भौतिक शरीरावर आधारित नसतं, तर ते पूर्णपणे आध्यात्मिक असतं. जीवात्मे हे सर्वोच्च ईश्वराचे अंशात्मक भाग आहेत आणि ते कायम तसेच अस्तित्वात राहतात. शिवाय अगदी साधं उदाहरण घ्यायचं झालं तर शिक्षक आणि विद्यार्थी जसं की कृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवादच हे सिद्ध करतो की ते एकाच पातळीवर नाहीत. प्रत्येकाचं एक स्वतंत्र आणि शाश्वत अस्तित्व आहेच. आणि यावरूनच आपण पोहोचतो आपल्या आजच्या विश्लेषणाच्या 5व्या आणि शेवटच्या टप्प्यावर, आत्म्याचा निरंतर प्रवास म्हणजेच आत्म्याचं देहांतर. हा जो शाश्वत आणि वैयक्तिक आत्मा आहे तो या तात्पुरत्या भौतिक शरीराशी नक्की कसा संवाद साधतो हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. जीवनाचा हा प्रवाह कसा असतो हे या संकल्पनेतून अतिशय उत्तम प्रकारे स्पष्ट होतं. जसं एकाच शरीरात आत्मा बालपणाकडून तारुण्याकडे आणि तारुण्याकडून म्हातारपणाकडे प्रवास करतो, बरोबर? अगदी त्याचप्रमाणे मृत्यूनंतर तो आत्मा एका शरीरातून दुसऱ्या नवीन शरीरात प्रवेश करतो. म्हणजे बघा, आपलं भौतिक शरीर सतत बदलत असतं, पण त्याच्या आत असलेला आत्मा हा तोच असतो, एक न बदलणारा स्थिर धागा. म्हणूनच ग्रंथात एका धीर व्यक्तीची अतिशय सुंदर व्याख्या दिली आहे. धीर म्हणजे नेमके कोण? तर अशी अत्यंत संयमी आणि शहाणी व्यक्ती जी खऱ्या अर्थाने या देहांतराची प्रक्रिया समजून घेते. या व्यक्तीला आत्मा आणि प्रकृती या दोन्हीचं परिपूर्ण ज्ञान असतं. त्यामुळेच मृत्यूनंतर शरीर बदलण्याच्या या अत्यंत नैसर्गिक प्रक्रियेमुळे अशी प्रबुद्ध व्यक्ती कधी विचलित होत नाही, गोंधळून जात नाही किंवा तिला त्यासाठी शोक करण्याचं कोणतंही कारण वाटत नाही. थोडक्यात सांगायचं तर शरीर आणि आत्मा यांच्यातील हा मूळ आणि अत्यंत महत्त्वाचा भेद आपण कायम लक्षात ठेवला पाहिजे. शरीर हे नाशवंत आहे, ते बालपणापासून म्हातारपणापर्यंत सतत बदलत असतं आणि आज ना उद्या ते नष्ट होणारच असतं. परंतु आत्मा हा शाश्वत आहे, अविनाशी आहे आणि तो केवळ आपला देह बदलतो. म्हणजेच हा भौतिक देह हे एका शाश्वत चेतनेसाठी केवळ आणि केवळ एक तात्पुरतं वाहन आहे. शेवटी जाता जाता एका खूप महत्त्वाच्या प्रश्नाचा आपण सर्वांनी विचार करूया. जर हे भौतिक शरीर खरोखरच एका निरंतर शाश्वत चेतनेसाठी केवळ एक तात्पुरतं माध्यम असेल, तर ही जाणीव आपल्या रोजच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती आमूलाग्र बदलू शकते. शाश्वततेच्या या चष्म्यातून जर आपण पाहिलं तर रोजच्या जीवनात अचानक लागणारे ते वणवे, ते गोंधळ आणि संघर्ष आपल्याला कदाचित खूप वेगळ्या आणि अत्यंत शांत पद्धतीने हाताळता येतील, नाही का?
ह्याच एका सखोल विचारासह आपण आजचं हे विश्लेषण इथेच थांबूया. ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.